तुम्हाला थँक यू म्हणायचं आहे. प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात आज तुमच्यामुळं आहे. आज मी नेहमी माझी एक वाक्य असतं, "प्रत्युष माझ्यासाठी काय आहे?" ती आणखी एकदा मी नवीन आपल्या पूर्ण फॅमिलीला सांगेन, की प्रत्युषची माझ्यासाठी एक वेगळी डेफिनिशन होती, की प्रगती तू पाहिलेलं अशक्य असणारं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणारा प्लॅटफॉर्म म्हणजे प्रत्युष ठरला आहे. मी माझ्यासाठी माझ्या प्रत्येक गोष्टीचं डेडिकेशन प्रत्येकाच्या आयुष्यात असतात सर, पण त्या डेडिकेशनची वेळ मला प्रत्युषनं येऊच दिलेली नाही. आज माझ्याकडे माझ्या आयुष्यात जे काही सुख-दुःख आहेत, त्याच्यामधून मला खंबीरपणे उभं करणारं माझं प्रत्युष आहे. प्रत्युष मला माझ्यासाठी श्वासापेक्षा कमी नाही. आज प्रत्युष या शब्दासाठी म्हणजे आम्ही जसे शिवरायांचे मावळे होते, तसं आम्हाला तुम्ही घडवलंय सर. झाशीची राणी हा शब्द तुम्ही माझ्यासाठी ठेवला, तर तो मी नक्कीच सार्थकी लावणार आहे आणि तुम्ही खरंच एक मावळे घडवण्याचं काम करता आणि तुम्ही आमच्यासाठी राजांपेक्षा खरंच कमी नाहीत. आणि मला सर्वांना सांगायचं आहे चे आभार मानू, की मला एवढी खंबीर साथ आणि एवढा विश्वास माझ्यावर आपल्या फॅमिलीने दाखवला आणि सक्सेसफुली 2 वर्ष मी या माध्यमातून कंप्लीट केले सर. आणि मला खरंच म्हणजे खरंच हा खूप मोठा आकडा आहे सर. मी नेहमी बोलते, पण मला आता विश्वास बसत नाहीये, की मी 1,70,00,000 रुपयाचं सेल करणारी महिला आहे आणि माझं एक ग्रेट मॅम. छोटंसं मेगा स्टोअर आणि त्याच्या माध्यमातून मी एवढा मोठा सेल केला, की माझी जीभसुद्धा जड पडते सर, की मी हे वाक्य बोलते आहे. 1,70,00,000 रुपयाचा सेल म्हणजे स्वप्नातही शक्य नाही. मोठे-मोठे व्यापारीही शक्य नाही ही गोष्ट बोलणं आणि करून दाखवणं. पण तुमच्या आशीर्वादाने म्हणेन मी, आपल्या प्रत्युष फॅमिलीच्या आणि तुमच्या खंबीर साथीने, माझ्यावर असलेल्या विश्वासाने तुमच्या माझ्या आणि विशेष तुमच्या म्हणजे मेहनतीमुळे मॅडम ते. माझं प्रॉडक्ट सर, माझं प्रॉडक्ट माझी लक्ष्मी आहे. माझी साडी, माझी ज्वेलरी मला म्हणजे ताकद देते सर. माझी वस्तू मला बोलण्यासाठी ताकद देते, मला घडण्यासाठी ताकद देते. त्याचं कारण आहे क्वालिटी. मी फक्त क्वालिटीच्या जीवावर एवढं कमवते सर. प्रत्युषची क्वालिटी म्हणजे माझा इन्कम सोर्स आहे सर. आणि प्रत्येक महिलेला एक सुंदर अपॉर्च्युनिटी तुम्ही दिलीच. पण जर तुमच्याकडं व्यवसाय करण्याची आणि उद्योजकता बनण्याची संधी प्रत्युष घेऊन येत आहे, तर प्रत्येकाने होम शॉपिंगमध्ये उतरा. माझ्या सगळ्या मैत्रिणींना, माझ्या फॅमिलीला माझी रिक्वेस्ट समजा, की तुम्ही करून तरी बघू म्हणण्यापेक्षा मॅम ॲज एक कॉमन लेडी टू एक बिझनेस एंटरप्रेन्योर एज बिझनेस ओनर म्हणून तुम्ही वर्क करता. येस मॅम. गुड इव्हनिंग सर. येस मॅम. गुड आणि इव्हनिंग. आज महिला दिनानिमित्त मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना किंवा आपल्या प्रत्युष डिस्ट्रिब्युटरला मी महिला दिनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. मी संभाजीनगरहून बिलॉंग करते. माझं नाव अर्चना दरक आहे आणि मला कंपनीमध्ये येऊन 22 महिने झाले. आणि आज मला इतका आनंद झाला माझ्या टीममधनं आज 2 गोल्ड आणि 1 सिल्व्हर निघाला. मी इतके ग्रेट. म्हणजे त्यांना इतकं मलाच आनंद होत नाही, की मी म्हणजे मला समजत नाही, की मी काय बोलावं म्हणून. कारण त्यांचा आनंद, त्यांचे मला फोन, मी त्यांचं फ्लायर टाकलं त्यांच्या ते लक्षात आलं, की अरे मी गोल्ड झाले, अरे मी सिल्व्हर झाले. तर त्यांचे स्वतःहून मला फोन होते, सगळ्या टीमचे फोन होते, की मॅम तुम्ही आम्हाला जे गाईड केलं त्याच्यामुळे मी झाले आणि आज माझ्या टीममधनं मला इंडिपेंडंट अशा खूप लेडीज घडवायचे आहेत सर. आणि आतापर्यंत मला म्हणजे मला शाळेमधनं पण एक इन्व्हिटेशन होतं, की मॅम तुम्ही उद्योजिका आहात, तर तुम्ही आमच्या शाळेतल्या मुलीला येऊन तुम्ही थोडं मार्गदर्शन करा, की पुढे आम्ही कसं काम केलं पाहिजे त्याच्यावर म्हणून. तर मी ते मागच्या वर्षी गेले होते, पण यावर्षी थोडं घरामध्ये थोडं प्रॉब्लेम होता. म्हणजे फॅमिलीमध्ये थोडं डेथ झाल्यामुळे मी नाही म्हटलं यावर्षी पण. पण मला तो मान मागच्या वर्षीच मिळालेला आहे. त्याचा मला आज पण खूप अभिमान वाटतोय. आणि आज काल मी माझ्या फॅमिलीमध्ये गेले होते थोडं याच्यामुळे, तर मला तिथं पण गेल्यानंतर माझ्या सगळ्या म्हणजे आता कोणी आंटी म्हणतं, कोणी भाभी म्हणतं. "भाभी आपका काम बहुत अच्छा चल रहा है, भाभी आपका काम बहुत अच्छा चल रहा है." पण तरी पण मी त्यांना म्हणत नाही, की तुम्ही या म्हणून. नाही, ते म्हणतात, "नाही, भाभींची भाभींची म्हणजे खूप त्यांनी केलंय म्हणे तेवढं म्हणूनच त्यांची ओळख आहे." आणि माझ्या मिस्टरांनी पण त्यांच्या भावामध्ये आता सगळे चुलत भाऊ भेटतात. तिथं पण त्यांनी सांगितलं, की नाही म्हणे ती 10-10:30 पर्यंत कॉल घेत नाही. गेल्यानंतर ती कॉल सोडत नाही म्हणे. आपण कधी कॉल लावा तिचा कॉल बिझीच असतो. आणि संध्याकाळी आल्यानंतर पण ती कॉल घेत नाही. म्हणजे मला त्या आणि मला तेव्हा ज्या गाडीमध्ये मी आले तेव्हा मला माहिती पडलं, की सगळे तिथं असे हे करत होते. तर मी म्हटलं आज मी प्राउड फील करते